हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी किचनमध्ये आली आहे. म्हटलं काहीतरी चांगलं असं स्वीटची क्रेविंग झाली होती आणि मी आय थिंक माझ्या 2 व्हिडिओ आधी सांगितलं होतं की मी काहीतरी बनवणार आहे, पण तो बनवायचा राहूनच गेला. आणि बाय द वे ती डिश लॉकडाऊनमध्ये एवढी फेमस झाली होती, सगळ्यांनी ट्राय केली असेल पण मला सोडून. सो म्हटलं आता ट्राय करूया आणि बघूया ती खरंच तशी लागते का. तर मी बनवणार आहे आज ओरिओपासून तो केक, पण मी बनवणार आहे कप केक. सो माझ्याकडे हे भांडं आहे ऑलरेडी कप केकसाठी आणि हे कप्स पण आहेत. सो मी सिम्पल प्रोसिजर करणार आहे. जसं मी यूट्यूबमध्ये बघितलं आहे की याला असं ग्राइंड करायचं, त्यात दूध ॲड करायचं, बेकिंग पावडर ॲड करायचं आणि मग ओव्हनमध्ये टाकायचं. मी ते OTG गरम करत ठेवलेलं आहे. सो ते प्रीहीट होईपर्यंत आपण हे पटापट करून घेऊया. सो आधी ह्या पूर्ण बिस्किटला मी मिक्सरमध्ये छान असं ग्राइंड करून घेते. सो ओके, तर याला छान असं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता याला एका वाडग्यात काढूया. सो मी हा माझा केकचा वाडगा घेतला आहे जे मी मिक्स करायला घेते. सो याच्यात मी सगळं ॲड करते आधी. सो मी हा स्टँड पण घेतला आहे कारण इथे सपोर्टला होईल तो. सो हे ॲड करते. मला असं वाटलेलं की याच्यात 6 कप केक्स होतील, पण आय डोंट थिंक सो की ते होणार आहे कारण वाटल्यानंतर क्वांटिटी खूपच कमी झालेली आहे. बट लेट्स सी, ॲटलिस्ट 3-4 तर होऊ शकतात. ओके, सो आता याच्यात ॲड करूया दूध. सो मी इथे वाडग्यात घेतलेलं आहे आणि हळूहळू मी ते ॲड करणार, म्हणजे जितकं मला वाटतंय की थिक लागलं पाहिजे तितकंच. आधी सोडा टाकायला पाहिजे होता, मिसळून घे. तर हे असं मिक्स करून झालं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात ॲड करते मी सोडा. ॲक्च्युली सोडा नाही, बेकिंग पावडर. ॲक्च्युली हा आधीच करायला पाहिजे होता कारण हा ड्राय इन्ग्रेडियंट आहे, बट आदतचे मजबूर विसरले. सगळं अंदाजे घेते, मला काहीच आयडिया नाही की कसं होणार आहे, काय होणार आहे. सो ही अशी थिकनेस होईल त्याची. बस झालं एवढं, दूध जास्त होणार. तर मी हे जे पेपर कप्स आहे याच्यात मी पोर करणार आहे ते 1 बाय 1. सो इथे साईडला ठेवते आधी आता. आणि हे भांडं घेते, त्याच्यात आधी हे पेपर कप्स लावून घेते आणि मग त्याच्यात पोर करते. बस. सो मी 4च घेते कारण मला डाऊट आहे की ते होणार. ओके, तो असं मी 4 कप केक्समध्ये ते पोर करून घेतलेले आहे आणि याच्यात टाकणार आहे चॉकलेट, कारण बघू ते पोर चॉकलेटचं तसं हे होतो का जसं मला हवं आहे. चॉकलेट पण किती महाग झाले, 22. ओके, सो हे OTG मध्ये ठेवायच्या आधी तुम्हाला दाखवून देते. दिसायला तर खूप छान दिसत आहे, तुम्हाला दाखवते. पण आय डोंट नो हे फुगणार की नाही कारण थोडा गोंधळ केला आहे मी, बट लेट्स. सो हे बघा, असे 4 कपकेक्स भरलेत आणि त्याच्यात मी एक चॉकलेट ठेवलं. आता याला OTG मध्ये ठेवूया आणि बघूया किती वेळ लागतो कुक व्हायला. ॲटलिस्ट 3 मिनिट लागतात. लेट्स सी. याला OTG मध्ये मी ठेवते. 5 मिनिटाचा टायमर लावला आहे, त्याच्या आधी मी चेक करेन. आणि मिडल रॅकवरती ठेवलं आहे मी त्याला. ओके, सो बघू याला 5 मिनिटानंतर. हे बेक झालेले आहे, त्याला काढून घेते. आणि जे लोक बोलतात ना की हे 3 मिनिटात होतं, 5 मिनिटात होतं, आय डोंट नो. मला 10-15 मिनटं लागली त्याला कुक व्हायला, कारण ते प्रॉपर असं बेक होण्यासाठी वेळ घेतला त्याने. तरी हे चॉकलेट मेल्ट नाही झालं आहे बघा. झालं आहे बघा. मला असं वाटलं होतं की नाही होणार, बट हे बघा, नाईफ टेस्ट करून बघितलं आहे, हे प्रॉपर असं बेक झालेलं आहे. सो आता हे टेस्ट करूया. ओके, तर तुम्हाला मगाशी मी दाखवलं की हे बेक झाले आणि हे खूप छानपैकी बेक झाले. आय डोंट नो ही चॉकलेट का नाही मेल्ट झाली, बट
लेट मी टेल यू, हे खूप मस्तपैकी बेक झाले हे बघा. आम्ही हे टेस्ट करते. ॲक्च्युली छान लागतं. म्हणजे साखर ॲड करायची ज्यांना गरज आहे ते करू शकतात. अदरवाईज ज्यांना असं स्वीट फक्त थोडंसं हवं असेल ना, कॅन ट्राय इट. म्हणजे मी कधीपासून हे बनवायला बघत होते की मला हे ट्राय करायचं बट नाही झालं. बट फायनली मी ते केलं आणि इट्स सक्सेसफुल. फक्त मला हा प्रश्न पडला आहे की हे 3 मिनटात कसं तयार होतं. मला 15 मिनटं लागली. बट एनिवेज हे खूप अमेझिंग झालं. मी याला एन्जॉय करते आणि या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.